नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे तरुण तुर्क म्हातारे अर्क पुन्हा एकदा रंगभूमीवर येते. हो, तेच नाटक ज्याच्यामध्ये हची बाराखडी आहे आणि त्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री नीता पेंडसे माझ्यासोबत आहेत. नीता ताई, सर्वप्रथम अभिनंदन, या नाटकामध्ये तुमची निवड झालेली आहे. मुळात तुमचा रंगभूमीवरची कारकीर्द, तुमचा रंगभूमीवरचा अनुभवच एवढा मोठा आहे की विनोदी नाटक आणि नीता पेंडसे, कारण दामले इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही तयार झालेला असं म्हणायला हरकत नाही. पण आता देशपांडे इन्स्टिट्यूट मध्ये वावरताना, म्हणजे राजेश देशपांडे दिग्दर्शक आहेत, त्या निमित्ताने हे प्रश्न की तुमची जेव्हा निवड झाली या भूमिकेसाठी किंवा तुमच्याकडे नाटक आलं तेव्हा काय विचार प्रक्रिया होती? खरं सांगायचं तर इतकं ऑल ऑफ अ सडन सगळ्या गोष्टी झाल्या. रॅन्डमली मला फोन आला की तरुण तुर्क म्हातारे अर्क नाव ऐकल्याबरोबरच नावामध्येच सगळी जादू आहे. तर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि सुरुवातीला मला थोडंसं असं टेन्शन आलं होतं की एक नवीन गट आहे, कारण जसं तुम्ही म्हणालात की दामले इन्स्टिट्यूट मधून बाहेर कधी पडलंच नव्हतं. तर म्हटलं करून बघायला काय हरकत आहे. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे राजेश देशपांडे दिग्दर्शन करणार आहेत हे कळल्यानंतर त्यांच्याबरोबर मी प्रशांत दामलेंच्या बरोबरच नाटक केलं होतं. अच्छा. हा, सासू माझी ढासू, रीमाताई होत्या. सो म्हणजे राजेशला ओळखत होते, रीमाताईंबरोबर. सो म्हटलं नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पण मुळात तरुण तुर्क जेव्हा पूर्वी आलं होतं रंगभूमीवरती, तेव्हा तुम्ही बघितलं होतं? नाही. म्हणजे मला उलट बरं वाटतं की मी ते नव्हतं बघितलं. त्याच्यामुळे मग मला स्वतःला किंवा राजेशने मला ज्या काही गोष्टी सांगितल्या बरोबर त्याप्रमाणे मी इम्प्रोवाइज करू शकले. त्यानंतर मी युट्यूबवर बघितलं. शीतल शुक्ला प्रत्यक्ष बघितलं नव्हतं? नाही, प्रत्यक्ष तर बघितलं नव्हतं. नाही. तुमची जी भूमिका आहे या नाटकातली त्याविषयी? एक अशी मुलांमध्ये न आवडणारी अशी प्रोफेसरीण आहे, कडक प्रोफेसरीण. आणि तिचं बॅकला अशी आहे स्टोरी की तिचं प्रेम असतं आणि समहाव नाही जमत. नाटक बघितल्यावर माहिती पण आहे. सो एक वेगळा रोल, म्हणजे मला कॉमेडी पण आहे याच्यामध्ये, थोडंफार कॉमेडी टच, पण मला इमोशनल पण आहे. ते मला करायला खूप आवडतंय. सध्या बघा, यावर्षी तुमचं गेला माझं कोणीकडे पण पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं होतं. आता हे नाटक सुद्धा आहे, सुंदर मी होणार येऊन गेलं, कोणीतरी आहे तिथं आलंय. म्हणजे हे वर्ष पुनरुज्जीवित नाटकांचं असं म्हणायला हरकत नाही. तर ज्या प्रकारे ही पुनरुज्जीवित नाटकं आता पुन्हा एकदा येत आहेत, त्याविषयी तुमचं अभिनेत्री या नात्याने मत काय आहे? खरं सांगू का, एवढी मी मोठी नाहीये म्हणजे ह्या विषयावर बोलायला, पण मला असं वाटतं की ओल्ड इज गोल्ड म्हणतात त्याप्रमाणे आजकालच्या नवीन पिढीला हे नाटक म्हणजे दिनू काकांनी घेऊन आले आहेत. तर मुलांना आवडेल, म्हणजे ते हा ही काय आहे ते आवडण्यासारखं आहे. आणि म्हणजे नवीन जी पिढी घडतीये नाटकाच्यासाठी, ज्यांना नाटकात काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी जरूर हे नाटक येऊन बघावं. म्हणजे त्यांना कळेल की ऍक्च्युली हे नाटक काय होतं किंवा काय. आणि अतुल आणि अभिजित दोघेही त्यांच्या दोघांमध्ये माझा मी प्रामाणिक प्रयत्न करते. पण चांगलाच होईल आणि निश्चितपणे शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि आपण प्रेक्षकांनाही सांगूया की नाटकाला चांगला प्रतिसाद द्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा, सगळ्यांना.